कुठे जोपर्यंत आपण प्रॉब्लेम काय हा फाइंड आउट नाही केला ना, सोल्युशन नाही काढता येणार मला. हे बघ, मला कळलं पाहिजे तनिषामुळे की आणखी काही कारण आहे. प्लीज मला सांग ना, काय झालंय नक्की तुमच्यात? इंद्रा सर आणि तनिषा मॅडमला मी एकत्र कुठे कुठे असं गप्प नको ना बसूस, काहीतरी बोल. अरे ह्या सगळ्याचा परिणाम ना कुठे फक्त कामावर नाही, घरावर सुद्धा होतो. तुला एक गोष्ट कळते का? कदाचित या सगळ्यामुळे तनिषा तुझ्यावर चिडते. तिचं सगळं फ्रस्ट्रेशन, राग तुझ्यावरच काढत असते ती. आय थिंक याची काहीतरी लिंक आहे एकमेकाशी. कुठे मला कळलं पाहिजे नक्की काय झालंय तुझ्यात आणि राणीमध्ये. कुठे आहे बघ, सिच्युएशन हातातून बाहेर जाण्याआधी आपल्याला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. प्लीज मला सांग, राणी आणि तुझ्यामध्ये नक्की काय झालंय? आई मी पाया पडते तुमच्या. आमच्या घरावर, आमच्या नात्यावर काय संकट आलंय ते सांगा मला. या सगळ्या संकटातून बाहेर येण्यासाठी मी काय करू ते सांगा बरं मला तुम्ही. करायचं लय आहे पोरी तुला. ह्यो तुझ्या परीक्षेचा काळ सुरू आहे. मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे, पण मला लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर यायचंय. मला संपवायचंय हे सगळं आता. त्यासाठी तुला श्रावणी सोमवारचं व्रत करावं लागल. ते केलंस तरच यातनं बाहेर पडशील. तुम्ही म्हणताय ते सगळं मी करायला तयार आहे. माझ्या घरासाठी, माझ्या संसारासाठी मी तुम्ही सांगाल ते सगळं करेन. घाई करू नकोस, अजिबात घाई करू नकोस. अजून एकदा विचार कर. एकदा यात पडलीस की व्रत अर्ध्यावर सोडता येणार नाही. माघार तर अजिबात घेता येणार नाही. मी नाही घेणार माघार. माझ्या घरासाठी, माझ्या संसारासाठी मी आता माघार घेणार नाही. तुम्ही माझी कुठलीही परीक्षा घ्या. ठीक आहे, मग मी काय सांगते ते कान उघडं ठेवून ऐक. या श्रावणातल्या सोमवारी तुला परडीत आग पेटवून अख्ख्या गावाला फेरी मारून पुन्हा शंकराच्या मंदिरातच यावं लागल. ऐकतेस ना? हा हो ऐकते. हे व्रत लय कठीण आहे बाळा. आता फक्त हे व्रत कुणालाच पूर्ण करायला जमलं नाही. सुरू तर अनेकांनी केलं, पण सगळ्यांनी अर्ध्यावरच सोडलं. हे व्रत वाटतं तेवढं सोपं नाही, पण तू जर हे व्रत पूर्ण केलंस तर नक्की तुला फळ मिळेल. तुझ्या घरावरचं, तुझ्या नात्यावरचं संकट टळल. मी परत एकदा सांगते, हे व्रत जर तू पूर्ण केलंस तर याचं फळ तुला नक्की मिळेल. करशील ना व्रत? नेमकं काय झालंय हे मला जर कळलं नाही तर आपण सोल्युशन कसं काढणार आहोत त्याच्यावर? अरे तू आजची सिच्युएशन बघ. काही कारण होतं? अननेसेसरीली ती तनिषा तुझ्यावर चिडत होती, राग काढत होती, आणि ती हे करत राहणार नेहमी. कारण नसताना ती तुझ्यावर चिडत राहील आणि या सगळ्याचा तुला त्रास होईल. कुठे तुला जर या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर प्लीज प्लीज मला सांग, राणीत आणि तुझ्यामध्ये काय झालंय? गोट्या, इंद्रा सर एवढं बोलतायत तर सांगून टाक तुझ्या मनातलं. ते नक्कीच तुला समजून घेतील. आणि नाही घेतलं तरी तुझं मन तरी मोकळं होईल. सर, मला माहित नाही तुम्हाला काय वाटलं, पण मला असं वाटतं की तुमच्यात आणि तनिषा मॅडमच्यात काहीतरी सुरू आहे. सर, मी कुणालाच नाही सांगितलं, राणीला पण काय बोललो नाही. पण 2-3 वेळा मी तुमच्या केबिनमध्ये आलो तेव्हा तुम्हाला
तनिषा मॅडमला मी लई जवळ येताना पाहिलं, मग मला राहवलं नाही, मग मी राणीला सांगितलं. काय? अरे काय बोलतोयस तू? सर मी हे नव्हतं सांगायला पाहिजे, पण सर अहो राणीनं माझ्या बरोबर मैत्री तोडली हो. मी लई वेळा माफी मागितली तिची, पण ती माझ्या बरोबर बोलायलाच तयार नाही. बोलायचं राहू दे सर, ती माझं तोंड पण बघायला तयार नाही. सर तुम्हाला एक सांगू का सर, आमच्या राणीचा लय विश्वास आहे हो तुमच्यावर. आबाळातनं देव जरी खाली येऊन तिला हे सांगितलं ना, तरी पण ती देवावर विश्वास नाही ठेवणार. आता बघा ना सर, मी तिला हे सगळं सांगितलं तर आमची एवढ्या वर्षांची मैत्री तिने एका फटक्यात तोडून दिली ना सर. आणि माझा भाव आहे हो सर.